नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मित्रांनो, आपण कालच आलेला आहे राजूर या भागामध्ये. कारण या ठिकाणी आहे यात्रा, या निमित्त या ठिकाणी भव्य असं प्रदर्शन आहे राजूर या ठिकाणी. आता इकडं थोडंसं गावाकडंच आलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा तिकडं जायचं आहे. म्हणलं चला व्हिडिओ पण बनवूया, थोडासा राजूरच्या आजूबाजूचा पण व्हिडिओ बनवूया. तर नक्कीच हा व्हिडिओ आहे ना, तो कंटिन्यू बघा. सकाळचं वातावरण बघू शकता, सूर्यवरती आलेला आहे. इकडे समोर दिसत असलेलं जे काय निळवांडा धरण आहे बरं का, ह्या साईडला तिकडं निळवांडा धरणाचं पाणी आहे मित्रांनो. तर हे इकडं बघू शकता, ते निळवांडा धरण आहे. आणि आता सध्या तर रानामध्ये गवतं बिवतं वाळून गेले आहे. हे पण जनावरं पण सोडले आहे सकाळी सकाळी, बैल. आणि भाताचे पण कामं आवरले आहे. जे काय पेंडा आहे ते पण आता लावून ठेवलेलं आहे, त्याचं रचून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं मग आता हे बघू शकताय, हे आता इथं पोरगा चक्कारी खेळत आहे. भारी आहे चक्कारी. मित्रांनी ही भात शेती आहे बरं का. आता याच्या ह्या वावरामधलं भात पूर्ण कापून घेतलं आहे. मित्रांनो, काय आताच उठला, अजून तोंड पण धुला नाही आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे. अजून आपल्याला राजूरला जायचं आहे, तिकडचं पण आपल्याला बरंच शूट करायचं आहे. तर हा व्हिडिओ इकडचाच बनवू, राजूरच्या यात्रेचा स्पेशल आपण व्हिडिओ बनवू. तो पण तुम्हाला बघायला मिळेल आपल्या यूट्यूब चॅनलवर. कारण आपण आता कंटिन्यू व्हिडिओ चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला आवडतात तर नक्कीच कमेंट करून सांगा. नवनवीन व्हिडिओ पण बघायला आवडतील. कारण आपण गावाकडच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असतो आणि वेगवेगळे ठिकाणं पण दाखवत असतो. तर चला आता इथं आलो. इकडं पोरांचं काय चालू आहे, हा रोशन आहे बरं का, हा आमचा रोशन. इकडे ये रोशन. त्याला आज आणलं जत्रेला आम्ही, आणि इकडे निखिल या झालं खेळायचं काम. त्या मित्रांनो आंघोळ करतो आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतो. मित्रांनो आंघोळ मस्त केली आहे. आता आंघोळ करून ओके झालो आहे बरं का. अजून बायकोला आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर दाढी बिडी करून घेतली मित्रांनो. आता चला आता आपल्याला ना राजूरला जाय, पण त्याच्या आधी ना इथं निखिल आणि रोशनची ना कटिंग करायची आहे आपल्याला. हे पण इथं आता मशीन आहे आपल्याला, ट्रिमर मशीन. आता ह्या पण हे मशीन ना कटिंग करायची. चला बरं आता हे निखिलचे आपण ना कटिंग चालू पडत टक्कल करून टाकेल. तेच नाही असं काय नाही. मित्रांनो ते कटिंग चालू आहे. तुम्हाला शेवटी दाखवेल बघा मित्रांनो. खाली कट करू. निखिलचे आता कटिंग केली, त्याला आता लावलाय आंघोळ करायला. ते करीत आंघोळ आता येते. त्याची कटिंग अजून इकडे रोशनची चालू आहे कटिंग. रोशनची चालू आहे कटिंग आता. किती 100 रुपयाचा मशीन आहे ना. 100 रुपयाचं मशीन ना, एकदम भारी कटिंग. मित्रांनो ह्या ट्रिमर मशीन आहे बरं का, 100 रुपयाचं आहे ट्रिमर मशीन. त्याला चार्जिंग सिस्टीम पण आहे. या ना 2-4 कटिंग केली तर पैसे वसूल होत आहे. कोण तर हे मशीन जवळपास बरेच कटिंग करेल. हा 10-15 झाल्या का. हे आमच्या दाजी त्याने मशीन घेतलं होता 100 रुपयात. त्याने 10-15 कटिंग केल्या. तेव्हा हे मशीन काय 100 रुपयाचं फिटूनच गेलाय. 70-80 रुपये कटिंग करायला लागता. या कोण चालू आहे आता रोशनची कटिंग. रोशनची कटिंग होतपर्यंत काय हे आमचा निखिल आता त्याची ना कटिंग केली आहे. ह्या कस काय केली या
अशी कटिंग केली व हिरो दिसत का नाही काय माहित. इकडे फिर या असं दिसत व हिरो. मग ही रोशांची झाली कटिंग. हात खाली घ्या तू. या रोशांची झाली कटिंग. मित्रांनो झाली आहे पोरांची कटिंग. हे तर बारीक झोपडी दाखवत तुम्हाला. हे कोण? हे मस्त पैकी झोपडी आहे. हे झोपडीत जायला लागत. इथं ना एक आजी राहते झोपडीत. हे झोपडीत असा. या अशी झोपडी आहे मित्रांनो. ही झोपडी लय भारी आहे. ही कोण? ही अशी झोपडी आहे. मित्रांनो भात आवरल्यामुळे ह्या अशी उडवी रचून ठेवल्या पेंड्याची. जनावरांना पेंडा चारा म्हणून त्याचा उपयोग करताना बैला गाई तर त्यांना या पेंडा सुद्धा घालता बरं का. या इकडच्या भागात भात पिकतो त्याच्यामुळे मग भाताच्या पेंड्याचाच उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून करता मित्रांनो. मित्रांनो इकडचा भाग म्हणजे एकदम सुंदर निसर्ग. पावसाळ्यात तर भारीच राहतं बरं का. हे घोळगा माहित आहे तुम्हाला? या घोळगा आहे बरं मित्रांनो. ह्या घोळग्याच्या शेंगा या याच्यात मस्त पैकी घोळगा निघता. तुम्हाला माहीतच आहे घोळगा का नाही? या दाणं राहता त्याचं. या दाणं राहता मित्रांनो. हे झाडावर लय पाखरं काय बसेल पक्षी. सकाळी सकाळी लय पाखरं राहता. आणि तेच पाखरं काय नाही बाबळीचं झाड. बरं आपण उडवून हे या केवढे उडता हा. बरेच पाखरं. मित्रांनो इकडं खाली निळवांडा धरण आहे बरं का. या कोणत्या पिंपरकाण्याचा जलसेतू म्हणजे पूल आहे बरं का मित्रांनो. त्या राजूरवरून इकडं पिंपरकाणे मार्गे तिकडं जातं. ते पुलावरून ते आगा रस्ता आहे मित्रांनो. हे पूर्ण धरण भरेलं आहे. सगळ्यात उंच पूल आहे बरं का महाराष्ट्रातला. या जलसेतू. ते तिकडं समोर तिकडं पिंपरकाणे गावात तिकडं जातं. धरण तर किती भरेलं आहे पहा मित्रांनो. निळवंडा धरणाचं पाणी या जबरदस्त आहे का नाही मित्रांनो. मग मित्रांनो ते धरण पण तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो. चला आता मित्रांनो आपल्याला घरी आता राजूरला जायचं आहे. तिकडे यात्रा आहे ना. परत तिकडे टाईम होईल तो पण व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बोर व्हाल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे ना तो इथं संपवतो. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा. आणि ज्याने ना हाईप केला नसं कमेंटच्या खाली एक हाईप ऑप्शन आहे. त्या हाईप करा म्हणजे मग कसं आहे बरा वाटेल. आणि लाईक पण करा मित्रांनो. चला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र जय आदिवासी. धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.